बेल वाजली ना? मी बघतो. सगळे CCTV कॅमेराज अनइन्स्टॉल करायचे आहेत. अंडरस्टूड? कम ऑन. जयंत सर, का काढताय तुम्ही हे कॅमेरे? मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. लोक जानू, इतके दिवस मी घरात एकटाच राहत होतो. मी माझ्या सेफ्टीसाठी हे कॅमेराज लावले होते. पण मगाशी तुम्हाला ते फुटेज दाखवलंच आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की असं सतत कोणी आपल्यावर वॉच ठेवत असेल ना, ते फिलिंग खूप डिस्टर्बिंग असू शकतं. आणि मला हे तुझ्याबाबत नको होतं, म्हणून मी हे कॅमेराज काढायला लावलेत. हो जयंत सर, पण मी म्हटलं ना तुम्हाला, खरंच मला काही प्रॉब्लेम नाहीये. उलट तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना सुद्धा मला बघू शकता, माझ्यावर लक्ष ठेवू शकता. जानू, मला जर तुला बघायचं असेल तर मी तुला व्हिडिओ कॉल करेन आणि बघेन. पण हे सतत असं वॉच ठेवल्यासारखं नको. लुक, CCTV कॅमेराज लावण्याचं माझं इंटेन्शन वेगळं होतं आणि त्यामध्ये मला कुठल्याही प्रकारे तुझी प्रायव्हसी इंट्रूड करायची नव्हती. ओ, आपली मूवी डेट तर तशीच राहिली आहे. लेट्स कंटिन्यू. ओके. हे काय ग, इतक्या रात्रीचं कोण आले? माहित नाही आई. या ना दादा, या या. भावना, दादांसाठी पाणी आण. या दादा. आजी या ना. आई, पाणी घ्या, पाणी घ्या. बसा ना. काय एवढ्याच साड्या आणल्या? त्या बॉक्स मध्ये काय? हो ताई, तुम्ही काळजी कशाला करतायत? एक से एक छान साड्या आणल्यात मी. म्हणजे बघा, गडवाल, बनारसी, कांचीपुरम, पटोला, पैठणी, सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे. नीलांबरी, हा काय सगळा प्रकार आहे? कोणाचं लग्न आहे घरात आणि या साडीवाल्यानं कशाला बोलवलंय? पप्पा, लग्न नाही, त्यापेक्षा मोठा सोहळा आहे. आता जनसेवा पक्षाचे अधिकृत उमेदवार मी झाली आहे ना. हे बघा, आतापर्यंत ना सगळ्या पोस्टरवर एक तर तुमचा फोटो असायचा, नाहीतर सिद्धूचा फोटो असायचा. मग आता सासवड मधल्या लोकांना कळायला पाहिजे ना की त्यांच्या निवडणुकीला कोण उभा राहिलंय, कोण त्यांचा उमेदवार आहे. मग माझे फोटो नको का काढायला, माझा प्रचार नको का करायला, म्हणून मी साड्या खरेदी करते. संपत काय रे, प्रचाराच्या सुरुवातीची ही पद्धत तर मी नवीनच बघितली बाबा. ए नीलांबरी, तुझ्या प्रचाराचं काय करायचं, कसं करायचं हे तू नाही, संपत आणि सिद्धिराज बघतील. तुला यात लक्ष घालायची काही गरज नाही, समजलं? हो, आई म्हणते ते बरोबर आहे. तुझ्या प्रचाराचं संपूर्ण नियोजन मी बघणार आहे, समजलं? पप्पा, तुमच्या प्रचाराची पद्धत जुनी झाली. आता महिला मतदारांचं मन जिंकायचं असेल ना, तर अशाच नवनवीन महागड्या साड्या नेसायला पाहिजेत. नीलांबरी, काय बोलतेस, कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? आम्ही सगळ्यांनी मिळूनच तुला उमेदवारी दिली ना, आणि तू आम्हाला चुनवतेस. नीलांबरी, अगं तुला उमेदवारी मिळाल्यानंतर आई आणि पप्पांकडून जरा माहिती घ्यायला हवी होती. पप्पांनी तुला अगदीच गाईड केलं असतं. तू थेट यांना घेऊन आलीस. दादा, आम्हाला नको आहेत तुमच्या साड्या. जातो सर. ओ जा, काय जा. ओ दादा, थांबव तुम्ही.
अरे मी सांगतोय ना जा, तुम्ही निघा. ओ दादा तुम्ही थांबा हो, मी बोलवले ना त्यांना. प्रचाराच्या निमित्ताने बायको 4 बायका विसरणार, दारोदारी जाणार, तर 4 साड्या घेते तर त्यात काय चुकलं माझं? मला वाटतंय बरोबर बोलतायत ना नीलांबरी वहिनी. म्हणजे स्वतःला सगळ्यांसमोर प्रेझेंट करण्यासाठी त्यांना जर का असं काही करायचंय तर काय चूक आहे त्यांचं? दादा तुम्ही ना एकदम एकदम महागडी साडी दाखवा मला. हा ती साडी बघू बरं, ती आवडली मला. बघू. ताई साडी तशी फार छान आहे, पण तुमच्यावर तेवढी शोभून नाही दिसणार. या ताई आहेत ना इकडे, यांच्यावर फार छान दिसेल ती. तर तुम्ही मला सांगणार कुठली साडी चांगली दिसणार नाही? तुम्हाला कोणी विचारलंय का? ताई म्हणजे मला माफ करा, पण बघा ना हा रंग फार भडक आहे आणि हा आहे ना यांच्यावरच फार शोभून दिसेल. आता इतकी वर्ष साड्या विकतोय म्हटल्यावर नजर तयार झाली आपली. मी माझ्यासाठी बोलवले तुम्हाला. निवडणुकीला मी उभी राहणार आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी काय साड्या दाखवताय? ताई चिडल्यात तुम्ही. म्हणजे राजकारणाला तेवढं मला काही कळत नाही, पण साड्यांमधलं कळतं ना, म्हणून मग मी बोललो. वैदीने आता दोन्ही मधलं काही कळत नाही. नाही मला हीच साडी हवी आहे. द्या इकडे. हो ताई तुम्ही काळजी कशाला करताय? तुम्हाला दाखवतो ना मी साड्या, तुम्हाला शोभतील अशा. एक से एक साड्या आहेत आपल्याकडे. मला हीच साडी पाहिजे. आजी निलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. दादा ही साडी फायनल करा आणि अजून साड्या दाखवा. दादा ती खालची ती साडी दाखवा. ही अरे वा. आजी छान. दादा एक काम करा, ही पण साडी ठेवा आणि अशाच 3 साड्या काढा. हा भारी. दादा आणि ह्या सगळ्या साड्यांचं बिल मात्र ना पप्पा देतील. पप्पा चालेल ना? हा मी आलेच. निवडणूक म्हणजे इतकी मोठी जबाबदारी आहे ना, या गोष्टी जाणीवच नाही.